इंटरफेरन्स मधलं दिसत नाही का स्क्रीन? इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन हा टॉपिक आहे पहा, जो इंटरफेरन्सचा टॉपिक आहे. याच्यामध्ये फक्त न्यूमेरिकल साठी हे टर्म महत्वाची असते. फक्त न्यूमेरिकलचा स्टडी करा, फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवा, बस दॅट्स इट. कुठे लक्षात ठेवायची गरज नाहीये. फॉर्म्युले लक्षात ठेवा, कशाला काय म्हणतात तेवढं लक्षात ठेवा, तुमचं काम होऊन जाईल. त्याचे इकडे लक्षात द्या. जसं तुम्ही डार्क फ्रिंज आणि ब्राईट फ्रिंज जर पाहताय तर इंटेन्सिटी हा प्रकार येणारच आहे. कारण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स जर होत असेल तर त्याच्यामध्ये त्याची अँप्लिट्यूड वाढते आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स होत असेल तर त्याची अँप्लिट्यूड डिक्रीज होते. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल पहा वेव्ह फ्रंट मध्ये तुम्हाला ही गोष्ट जाणवली असेल की जर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असेल तर क्रिस्ट वरती क्रिस्ट जनरेट होतो पहा, बरोबर ना? अशा टाइपचे वेव्ह फ्रंट आपण कन्स्ट्रक्टिव्ह वेव्ह फ्रंट म्हणतो. आणि या ठिकाणी तुम्हाला कोणत्या प्रकारचा बँड भेटतो? तर ब्राईट बँड भेटतो. लक्षात, ज्याची इंटेन्सिटी कशी असते? मॅक्झिमम. समजलं? माहितीये ना, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स क्रिस्ट वर ट्रफ वर ब्राईट बँड भेटणार, इंटेन्सिटी मॅक्झिमम असणार. म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं होतं की हा जे वेव्ह असते ही वेव्हला आपण कोहेरंट वेव्ह म्हणतो. कोहेरंटचं मिनिंग असतं की त्याची अँप्लिट्यूड इक्वल असणार. म्हणजे या दोनही वेव्हची अँप्लिट्यूड इक्वल असते. म्हणजे याची ए तर दुसऱ्याची पण एच असणार. ए आणि ए दोघांची मिळून ते 2a होते. मागच्या वेळेस पाहिलं होतं ना आपण हे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये, आठवलं का? आठवलं का सुपरपोजिशन ऑफ वेव्ह? हॅलो, आवाज येतोय ना? हो सर, आठवलं. हा, तो त्याच्यामध्ये तुम्हाला ए अँप्लिट्यूड आणि तेवढ्याच अँप्लिट्यूडची जर त्याच्यावर सुपर इम्पोज होणार, सो दॅट टाइम तुम्हाला जी अँप्लिट्यूड भेटते ती जास्त ग्रेटर भेटते, यांच्यापेक्षा डबल भेटते ती. सो त्याच्यामुळे तो इंटेन्सिटी वाढते. त्याच्यामुळे काय होतं, ही जी अँप्लिट्यूड आहे ही टॉईस ऑफ ए अँप्लिट्यूड आहे, बिकॉज या दोघं खालच्या ए होत्या. ही पण टॉईस ऑफ ए असणार, फक्त ही मायनस असते आणि प्लस असते, हा फरक असतो. सो या दोनही केसेस मध्ये आपल्याला ब्राईट स्पॉट पाहायला भेटतो. ब्राईट स्पॉटची इंटेन्सिटी म्हणजे ह्या स्पॉटची, अशा स्पॉटची इंटेन्सिटी इथं ब्राईट स्पॉट भेटणार. ब्राईट स्पॉटची इंटेन्सिटी कशी असणार? मॅक्सिमम असणार. मॅक्सिमम म्हणजे किती? डबल ऑफ दी अँप्लिट्यूड. क्लिअर? मॅक्सिमम इंटेन्सिटी ब्राईट स्पॉटला भेटते आणि मग मिनिमम इंटेन्सिटी तुम्हाला डार्क स्पॉटला भेटणार. तर या ठिकाणी तुम्हाला इंटेन्सिटीचं रिलेशन तुम्हाला अँप्लिट्यूड सोबत दाखवायचंय. मागेच आपण डिस्कस केलंय की कधी पण लक्षात ठेवायचं या वेव्हच्या चॅप्टर मध्ये, म्हणजे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह असो का स्टेशनरी वेव्ह असो का त्याच्या नॉर्मल वेव्ह असो, प्रोग्रेसिव्ह वेव्ह असो, किंवा हे आता पुढचं चॅप्टर पाहतोय आपण वेव्ह ऑप्टिक असो, कुठल्याही चॅप्टर मध्ये वेव्ह हा कॉन्सेप्ट आला तर वेव्हची इंटेन्सिटी असते, मागे पण डिस्कस केलं आपण, इंटेन्सिटी ही जी असते ही डायरेक्टली प्रपोर्शनल टू अँप्लिट्यूडचा स्क्वेअर असते. लक्षात ठेवायचे. समजलं का? कसे वेव्हज मध्ये, म्हणजे कुठल्याही प्रकारची वेव्ह असो, राहील लक्षात. आयदर प्रोग्रेसिव्ह, आयदर स्टेशनरी, आयदर लाईट वेव्ह, आयदर साऊंड वेव्ह, कुठली पण वेव्ह असो, काही फरक पडत नाही. त्याची इंटेन्सिटी ही अँप्लिट्यूडच्या स्क्वेअर प्रपोर्शन मध्ये असते. सो आपण या ठिकाणी इंटेन्सिटी काढतोय तर आपल्याला त्याच्या अँप्लिट्यूडच्या स्क्वेअर प्रपोर्शन मध्ये इंटेन्सिटीला मॅनेज करावं लागेल. ओके, तर विषय असा असतो इथं की आय नॉट एक कंडिशन घेतो आपण. आय नॉट म्हणजे काय? इन्सिडेंट इंटेन्सिटी. इन्सिडेंट इंटेन्सिटी म्हणजे काय? सुरुवातीला जी इंटेन्सिटी होती ते काय होती, तर ते आय नॉट असते. म्हणजे सर्वात जास्त जी इंटेन्सिटी असते ती सुरुवातीची इंटेन्सिटी ती आय नॉट असते. इंटेन्सिटी मध्ये डिफरन्स दिसतो का? इंटेन्सिटी फरक जो पडतो, तर मॅक्झिमम इंटेन्सिटी जी असते हे मागे कॅल्क्युलेशन केलेले आपण स्टेशनरी वेव्ह या चॅप्टर मध्ये किंवा प्रोग्रेसिव्ह वेव्ह या चॅप्टर मध्ये तुम्हाला या इंटेन्सिटीचे कॅल्क्युलेशन पाहायला भेटतील. इंटेन्सिटी ही कुठल्याही वेव्हची जेव्हा ते सुपर इम्पोज होते एकमेकावर त्यावेळेला त्याचे दोन केसेस येतात. एक तर मिनिमम इंटेन्सिटी आणि एक येते मॅक्झिमम इंटेन्सिटी. याचे फॉर्म्युले आपण मागच्या वेळेस डिराईव्ह केले होते. छोटासा पार्ट आहे एक डेरिव्हेशनच्या खाली. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी, जर मिनिमम इंटेन्सिटी असेल तर त्या फॉर्म्युला 0 येतो, कारण मिनिमम इंटेन्सिटी 0 असते, कारण दोघांची मायनस होते. त्या अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरची मायनस असते ती. म्हणजे काय? पहिल्या वेव्हची अँप्लिट्यूड A1 चा स्क्वेअर मायनस A2 चा स्क्वेअर असं असते. या पर्टिक्युलर केस मध्ये आपण काय घेतोय?
दोन वेव्ह सुपर इम्पोज झाल्या आणि त्यांची अँप्लिट्यूड इक्वल आहे, म्हणजे A1 इज इक्वल टू A2 असणार. तर त्या केस मध्ये इथं काय होईल, A1 आणि A2 च्या जागी मी डायरेक्ट A लिहू शकतो, कारण तो इक्वल आहे ते सगळं. म्हणजे A चा स्क्वेअर मायनस A चा स्क्वेअर, त्याचा आन्सर येतो 0. समजलं? समजलं का? हो म्हणून सर. इंटेन्सिटी मिनिमम 0 असते when amplitude इज इक्वल. अँप्लिट्यूड जर इक्वल असेल तर इंटेन्सिटी 0 होऊन जाते. त्या केसमध्ये जर मॅक्झिममचा विचार केला आपण, तर मॅक्झिममची केस कशी पॉसिबल होते, फॉर्म्युला तोच आहे, मॅक्झिमम मध्ये फक्त इथं प्लस असतो. सो फॉर्म्युला असतो A1 चा स्क्वेअर प्लस A2 चा स्क्वेअर आणि त्याचा मॉड, कारण ते आपण मॅग्निट्यूड घेतो, डायरेक्शन घेतो. मग तुम्ही या ठिकाणी कन्सिडर केलाय की A1 A2 हे इक्वलच आहे, दोघी एकाच वेव्ह होत्या. तो दोघांच्या जागी मी A चा स्क्वेअर प्लस A चा स्क्वेअर लिहू शकतो. सो A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर ट्वाइस ऑफ A स्क्वेअर मला कंप्लीट करावं लागेल की नाही ह्याचं, ट्वाइस ऑफ A स्क्वेअर. तर या पर्टिक्युलर प्लेसला ट्वाइस ऑफ A स्क्वेअर ची व्हॅल्यू येते, तर या जो 2 असतो याचा पण स्क्वेअर होऊन जातो आणि मॉड येऊन तुम्हाला इथं भेटतो. समजा हे A स्क्वेअर ची व्हॅल्यू असते, ही A स्क्वेअर असते I नॉट. ओके, म्हणजे अँप्लिट्यूडचा हाफ करून I नॉट भेटतो तुम्हाला आणि हे स्क्वेअर येईल हे 4 टाइम्स. तुम्हाला व्हॅल्यू भेटते, ती भेटते 4 टाइम्स ऑफ I नॉट. ही कोणाची व्हॅल्यू असते, मॅक्झिमम इंटेन्सिटी. समजलं? I नॉट ही इनिशियल इंटेन्सिटी असते, त्याला A स्क्वेअर बाय 2 म्हणतो आपण. ते जाऊ द्या, तो विषय सोडून द्या, तो मागच्या चॅप्टर मध्ये झालेला आहे. फक्त लक्षात ठेवा की मिनिमम इंटेन्सिटी 0, मॅक्झिमम इंटेन्सिटी 4 I नॉट असते. I नॉटचं मिनिंग असतं इनिशियल इंटेन्सिटी ऑफ द वेव्ह, म्हणजे सुरुवातीला वेव्हची जी इंटेन्सिटी होती ती, त्याच्या 4 टाइम्स मॅक्झिमम इंटेन्सिटी होऊ शकते. आलं लक्षात? आलं लक्षात? हॅलो, तर या प्लेस मध्ये पहा, इथं तुम्हाला काय डेरिवेशन पार्ट दिसतोय पहा. दोन तुमच्या जर वेव्हज असतील, त्या ठिकाणी ई म्हणजे काय, तुमचं डिस्प्लेसमेंट, ऍक्च्युअली डिस्प्लेसमेंट दाखवलं त्यांनी, म्हणजे अँप्लिट्यूड. ई म्हणजे काय, इथं अँप्लिट्यूडचा रोल प्ले करते. तुम्हाला A1 जे म्हटलं ते इथं ई आहे, आणि जे मी तुम्हाला A2 म्हटलं इथे E2 आहे. या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये थोडंसं नॉमेनक्लेचर चेंज झालंय, सो घाबरू नका, तेच आहे. A1 A2 ला आपण जसं अँप्लिट्यूड म्हणतो, म्हणजे डिस्प्लेसमेंट. अँप्लिट्यूड म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे त्याची अँप्लिट्यूड असते, आणि त्या अँप्लिट्यूडला इथे E1 आणि E2 या वर्ड्सनी, म्हणजे या लेटर्सनी आपण इंडिकेट करतो. मग तुमचा फॉर्म्युला होता पहा, तुम्ही आठवा पहा, x इज इक्वल टू A साइन ऑफ ओमेगा टी. आठवलं का ते? x म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं पहा हे, तर हे x म्हणजे पहिल्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट, हे A म्हणजे काय, मॅक्झिमम अँप्लिट्यूड, म्हणजे ई नॉट येतो. ई नॉट म्हणजे काय, मॅक्झिमम अँप्लिट्यूड त्या वेव्हची, आणि साइन ऑफ ओमेगा टी. समजलं का? तोच फॉर्म्युला येतो, फक्त नॉमेनक्लेचर चेंज झालंय. ओके, तसं याचं पण आहे पहा. आता ही वेव्ह फाय डिफरन्सनी पुढे, म्हणजे 5 डिग्रीनी डिफरन्स आहे, म्हणजे एक वेव्ह मागे चालते, एक वेव्ह पुढे चालते. आलं का लक्षात? असं येते पहा. ही एक वेव्ह असेल, तर ही दुसरी वेव्ह त्याच्यापेक्षा काहीतरी डिग्रीनी पुढे चालते पहा अशी, आणि यांच्यामधला जो डिग्रीचा डिफरन्स आहे, हा एवढा जो डिफरन्स आहे, याला म्हणतो आपण फाय. त्याला म्हटलं जातं फेज अँगल. समजलं? समजलं का? समजलं का? फेज अँगल का, इनिशियल पॉइंट मधला डिफरन्स असतो तो अँगल. सो दोन वेव्ह स्टार्टिंग होण्यासाठी त्यांच्यामध्ये सुरुवातीला असलेला डिफरन्स, त्याला म्हणतो आपण फेज अँगल. तो फेज अँगल फाय असताना एक वेव्ह बाहेर निघली. इन्सिडेंट इंटेन्सिटी म्हणजे ही इन्सिडेंट इंटेन्सिटी I नॉट असते. त्या I नॉट ची व्हॅल्यू काय असते, ई नॉटचा कम्प्लीट स्क्वेअर, कारण ई नॉट हे त्याची अँप्लिट्यूड होती. मी तुम्हाला आताच रिलेशन सांगितलंय त्यांचं. अँप्लिट्यूड आणि इंटेन्सिटीचं रिलेशन काय असतं, अँप्लिट्यूडचा स्क्वेअर केला की आपल्याला इंटेन्सिटी भेटते. सांगितलं होतं की नाही? या केसमध्ये I नॉट म्हणजे त्याची इंटेन्सिटी आहे, I नॉट इंटेन्सिटी आहे इन्सिडेंट असताना, ते कोणा एवढी भेटेल, त्याच्या अँप्लिट्यूडच्या स्क्वेअर एवढी. त्याची अँप्लिट्यूड काय होती, ई नॉट हे त्याची अँप्लिट्यूड असेल त्याचा स्क्वेअर, तर तेवढी त्याची इंटेन्सिटी असली पाहिजे. काही डाऊट त्याच्यात? समजलं का? इंटेन्सिटी इज इक्वल टू A स्क्वेअर असतो. ओके, हॅलो, ओके. हो सर.
आवाज जात नाही. हा. हे पहा लक्ष द्या, थोडं या टॉपिक मध्ये कन्फ्युजन होण्याचे चान्सेस जास्त आहे. त्याचं कारण आहे की तुम्ही ए ला जिथं म्हणायचे तिथं इथं इवन लिहिलंय, तिथं ए म्हटलं जायचं, तिथं म्हणजे जिथं एक्स म्हटलं जायचं ते इवन लिहिलंय, जिथं ए म्हटलं जायचं तिथं ई नॉट लिहिलंय. सो त्याच्यामुळे कन्फ्युजन होईल. वेव त्याच आहेत, फक्त नॉमेनक्लेचर चेंज झाल्यामुळे कन्फ्युज होतं थोडं. सो आपल्याला जर रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ पॉइंट पी विल बी गिवन बाय इलेक्ट्रिक फील्ड जर पाहिजे, रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, आपल्याला जे सेन्स होतं ते इलेक्ट्रिक फील्ड मुळे होतं. सो आपल्याला जर त्याची रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे असेल तर आपण काय करणार, या दोघांची रिझल्टंट काढा. रिझल्टंट कसा काढायचो मी, तर ते अल्जेब्रिक सम असते, आपण पाहिलंय ते. तर आपल्याला कोणत्याही दोन वेव्हची रिझल्टंट पाहिजे असेल प्रोग्रेसिव्ह वेव्हची, तर आपण काय करायचो, त्यांच्या ऍम्प्लिट्यूडच्या अल्जेब्रिक सम करायची, आपल्याला त्यांची रिझल्टंट भेटते. मग ही पहिली अपडेट होती, ही दुसऱ्याची अपडेट होती, दोघांची अल्जेब्रिक सम करायची, म्हणजे सम करायची, आपल्याला रिझल्ट भेटणार. ई इज इक्वल टू, इकडे पहा, ही फर्स्ट वेव्ह आणि सेकंड वेव्ह दोघांची प्लस केली का, दिसतंय? ओके. हॅलो, ओके इथपर्यंत? हो सर. हा. सो आफ्टर दॅट आता याला कसं सॉल्व्ह करणार, ई नॉट याच्यामध्ये पण आहे आणि ई नॉट याच्यामध्ये पण आहे. ई नॉटला कॉमन काढा बाहेर. ई नॉट जर कॉमन निघेल तर मध्ये काय उरणार, साइन ऑफ ओमेगा टी आणि प्लस हा साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. ओके. आता हा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, साइन ए प्लस साइन बी आहे की नाही फॉर्म्युला, साइन ए प्लस साइन बी आहे ना. एच्या जागी ओमेगा टी आहे आणि बीच्या जागी ओमेगा टी प्लस फाय आहे. आलं लक्षात? आहे ना फॉर्म्युला? काय येतो फॉर्म्युला? काय येतो फॉर्म्युला? हॅलो, अरे फॉर्म्युला काय आहे? साइन ए प्लस साइन बी चा फॉर्म्युला काय असतो पहिले सांगा. कोण साइन ऑफ ए प्लस साइन ऑफ बी, काय असतो फॉर्म्युला? पटकन तुम्हाला सांगितलं नाही मी, लेक्चरला बसताना जे नोटबुक घेणार तुम्ही त्याच्या फर्स्ट पेजेस वरती सगळे फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्रीचे असले पाहिजे, त्याशिवाय तुम्ही कसं काय बसता लेक्चरला? कधी कोणाची कशी गरज पडेल सांगतायचं का ते? हॅलो, बोला पटकन, एकाला पण माहित नाही? 11वीत तुमचे पाठ करून घेतलेत ना 150 फॉर्म्युले तुमच्याकडनं, त्याच्यामधला एक फॉर्म्युला आहे तो. टू कॉस ऑफ काय करावं लागतं, साइन आणि साइन बी आहे ना, साइन आणि कॉस लिहायचे, म्हणजे समजा असं लिहायचं, टू साइन ऑफ ए प्लस बी डिवायडेड बाय 2 आणि कॉस ऑफ ए मायनस बी डिवायडेड बाय 2. आठवलं का? आठवलं का? अरे फॉर्म्युला आठवला का ते तर सांगा. हो सर. मग त्याला एच्या जागी काय टाकायचं, एच्या जागी ओमेगा टी टाकायचं, बीच्या जागी ओमेगा टी प्लस फाय टाकायचं. मग ते टाकल्यानंतर त्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला हे आन्सर भेटतं. पाहिजे हे कॉस्टला भेटतं, हे याला भेटतं. ते कसं आलंय ते सांगतो आता तुम्हाला, सोपं आहे ते, सांगायची गरज नाही ऍक्च्युली, हे पाठ करून घेतलं तरी चालेल. पण आता मॅथमॅटिक्स शिकता तुम्ही, सो त्याच्यामुळे सांगून दाखवलं तुम्हाला. मी टीचर आहे ना मॅथचा, दोन्ही गोष्टी सांग. हे बा तुम्हाला मी काय सांगितलं, साइन ऑफ ए प्लस बी डिवायडेड बाय 2 असं करायचं. म्हणजे पहा, ए म्हणजे काय, ओमेगा टी होता, प्लस म्हणजे काय, ओमेगा टी प्लस फाय होता, डिवायडेड बाय 2 करायचं. म्हणजे काय होईल, हे बा, हा ओमेगा टी प्लस ओमेगा टी हा टॉइस ऑफ ओमेगा टी होईल आणि प्लस हा फाय डिवायडेड बाय 2 होईल. हा 2 जर मी सेपरेट केला तर काय भेटेल, हा 2 ओमेगा टी डिवायडेड बाय 2 प्लस 5 बाय 2 होऊन जाईल. ओके, हा 2 टू गेट कॅन्सल होऊन जाईल. सो भेटणार पहा, ओमेगा टी प्लस 5 बाय 2. आलं लक्षात? तर तुम्हाला हे तर दिसतंय पहा, दिसतंय का? दिसतंय का साइनच्या पुढे ओमेगा टी प्लस 5 बाय 2 लिहिलेलं? समजलं का?
आणि हे कॉस्टच्या पुढे हे का बरं आलंय 5/2. तर कॉस्टच्या पुढे ते याच्यासाठी आलंय की तुमचा जो फॉर्म्युला होता त्या फॉर्म्युल्यामध्ये असं होतं की साइन ऑफ ए प्लस बी चा जो फॉर्म्युला होता साइन ऑफ त्याचा फॉर्म्युला असतो 2 साइन ऑफ ए प्लस बी डिवायडेड बाय 2 हे काढलं मी आता आणि इथं कॉस ऑफ ए मायनस बी डिवायडेड बाय 2 असतं. याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा कॉसच्या टर्म मध्ये. काय भेटेल पहा कॉस इन ब्रॅकेट ए म्हणजे काय असतो ओमेगा टी मायनस बी काय असतो ओमेगा टी मायनस म्हणजे प्लस 5 डिवायडेड बाय 2. सिम्प्लिफायला हा मायनस जेव्हा मध्ये घुसेल तेव्हा साइन चेंज करेल. सो ओमेगा टी मायनस ऑफ ओमेगा टी मायनस ऑफ 5 डिवायडेड बाय 2 प्लस ओमेगा टी मायनस ओमेगा टी गेट कॅन्सल. सो तुम्हाला आन्सर भेटणार आहे पहा मायनस 5/2 आणि ते मॉड मध्ये असल्या कारण ते मायनस घेत नाही आपण. समजलं. ओके म्हणून फक्त तुम्हाला इथे आन्सर 5/2 भेटतं बा. समजलं का 5/2 का बरं आलं तर. चला पुढे जाऊया. तर इकडे लक्ष द्या बा. तर या ठिकाणी इंटेन्सिटीचे फॉर्म्युले तुम्हाला भेटले. त्याच्यामध्ये रिझल्टंट ऍम्प्लिट्यूड जे तुम्हाला पाहायला भेटते द ऍम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह इज टू एप्सिलॉन नॉट म्हणजे ई नॉट कॉस ऑफ 5/2 हे त्याची ऍम्प्लिट्यूड असते ऍक्च्युअल वेव्हची. का वेव्हची ती ऍम्प्लिट्यूड कन्सिडर केली जाईल. तुम्ही या इक्वेशनला जर व्यवस्थित पाहिलं तुमच्या स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या इक्वेशन सोबत कम्पेअर केलं. स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन काय असतं. स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह वेव्ह जे सुरुवातीला शिकवलं गेलंय x इज इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय म्हणजे असू शकतो किंवा नसू शकतो अँगल असेल तर पण ओमेगा टी प्लस 5 एवढी टर्म असते आपल्या इक्वेशन मध्ये डिस्प्लेसमेंटच्या. तर या इक्वेशन मध्ये जर तुम्ही कम्पेअर केलं तर तुम्हाला ई दिसतोय म्हणजे हा x ची जागा आहे. ई नॉट दिसतोय म्हणजे इथं नाही इथं पहा हा ई नॉट दिसतोय तो ई नॉट या ए ला रिप्रेझेंट करणार. ओके किंवा मग हा साइन ऑफ ओमेगा टी पहा तर तुम्हाला जे ऍक्च्युअल ऍम्प्लिट्यूडची व्हॅल्यू आहे ऍम्प्लिट्यूड कारण तुम्ही इक्वेशनला पहा कम्पेअर करून पहा तुमच्या समोर. इथं थोडंसं जरा लिहायला मला प्रॉब्लेम येतोय. कोणत्या इक्वेशनच्या गप्पा करतोय मी पहिले ते इक्वेशन हायलाइट करून घेतो. मी म्हणतोय रिझल्टंट इज इक्वल टू 2e cos ऑफ थिटा बाय 2 आणि हे पुढे मी याला कलर कोड करतो का साइन ऑफ ओमेगा टी प्लस 2. या इक्वेशनला तुम्ही प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या स्टँडर्ड इक्वेशन सोबत कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला गोष्टी समजते. ते होतं x इज इक्वल टू एम्प्लिट्यूड साइन ऑफ ओमेगा टी x इज इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी. हे तुमचं स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन. याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर हे साइन ऑफ ओमेगा टी प्लस 5/2 हे साइन ऑफ ओमेगा टी ला रिप्रेझेंट करतं. बरोबर. याच्यामध्ये पुढे फाय लिहू शकतो आपण अँगल असेल तर लिहिला जातो नसेल तर नाही लिहिला. हा एक्स या रिझल्ट या डिस्प्लेसमेंटला इंडिकेट करतो या इकडे जा आणि मग जे टर्म उरली म्हणजे ही वन ही कोणाला इंडिकेट करत असेल ऍम्प्लिट्यूडला. समजलं का हॅलो समजलं का आता. या पर्टिक्युलर प्लेसला वेव्हची ऍम्प्लिट्यूड असणार 2e नॉट कॉस ऑफ थिटा बाय 2 म्हणजे 5/2. सो ही त्याची ऍम्प्लिट्यूड असते. एवढं डीप मध्ये जायची गरज कॉम्पिटिटिव्ह एक्झामला JEE वगैरेला काम येईल. सीईटी वगैरे मध्ये काही रोल नाही याचा. सो पहा द इंटेन्सिटी ऍट अ पॉइंट P इज प्रपोर्शनल टू दिस. आता हे हा विषय कशासाठी आला कारण आपल्याला इंटेन्सिटी काढायची होती. इंटेन्सिटी ही इक्वल टू असते ऍम्प्लिट्यूडच्या स्क्वेअर प्रोपोर्शन मध्ये. मग त्याच्यासाठी आपल्याला सर्वात सुरुवातीला ऍम्प्लिट्यूड काय आहे ते समजलं. आता आपण इथे ऍम्प्लिट्यूड काढली पहा ऍम्प्लिट्यूड ऑफ वेव्ह इज 2e नॉट कॉस ऑफ 5/2 असते. समजलं का या ऍम्प्लिट्यूड आहे. आता या ऍम्प्लिट्यूड आपल्याला भेटली त्या वेव्हची त्या ऍम्प्लिट्यूडचा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला त्याची इंटेन्सिटी भेटेल की नाही. हॅलो इंटेन्सिटी भेटेल की नाही. नाही भेटेल ना. सपोर्ट पहा या ठिकाणी विषय असा आहे की पी पॉइंट जर आपण कन्सिडर केला आहे तर याची इंटेन्सिटी ऍट द पॉइंट पी इज प्रपोर्शनल टू याच्या स्क्वेअर एवढी असेल कारण त्याची ऍम्प्लिट्यूड ही आहे. सो इट विल बी इक्वल टू 4 टाइम्स ऍट दी I नॉट ऑफ कॉस स्क्वेअर
π/2 याचा स्क्वेअर केलाय बा त्यांनी, या टर्मचा स्क्वेअर केलाय हा एवढा आहे. कसा स्क्वेअर केला त्यांनी? सोपं आहे. देखो या 2 चा स्क्वेअर आहे तो 4, या ई नॉटचा स्क्वेअर तो आय नॉट, आणि हे कॉस ऑफ 5/2 चा हा कम्प्लीट स्क्वेअर आला, कॉस ऑफ 5/2 चा कम्प्लीट स्क्वेअर. कारण हा ई जो असतो तो रिझल्टंट इंटेन्सिटीच्या सुरुवातीची, तर इंटेन्सिटी म्हणजे हे अँप्लिट्यूड आहे, अँप्लिट्यूड असते सुरुवातीची, अँप्लिट्यूडचा स्क्वेअर केला की आपल्याला इंटेन्सिटी भेटते, म्हणून आय नॉट लिहिलेली. ओके, हे सो हे तुम्हाला इंटेन्सिटीचा फॉर्म्युला भेटतो 4I0 cos स्क्वेअर 5/2 हा फॉर्म्युला. वेव्ह जेव्हा इंटरफरन्स पॅटर्न क्रिएट करतात तेव्हा त्यांच्या इंटेन्सिटीचा, कुठल्याही पॉईंटच्या इंटेन्सिटीचा फॉर्म्युला हा असतो. आणि लक्षात, ज्याला काहीच समजलं नाही मागच्या अर्ध्या घंट्यामध्ये त्याच्यासाठी सांगितलं. ओके ओके, चला पुढे. हे खाली जे इंटरफरन्स वगैरे सांगितलं हे दिलंय तुम्हाला, ऑलरेडी सांगितलंय. जर दोन्ही अँप्लिट्यूडचा प्लस होऊन जर स्क्वेअर झाला तर त्यांची प्लस झाली म्हणजे त्यांचं ब्राईट स्पॉट तयार होणार, आणि दोघंही अँप्लिट्यूडची मायनस होऊन जर स्क्वेअर झाला तर त्याची डार्क स्पॉट तयार, कारण मायनस झाला म्हणजे डार्क तयार होणार, असं असतं. पुढे पहा, कंडिशन फॉर ऑब्टेनिंग वेल डिफाईन्ड अँड स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. स्टेडी इंटरफरन्स काय कंडिशन महत्वाचे असतं? फक्त कंडिशनकडे लक्ष द्या, बाकी कुठंच लक्ष देऊ नका. पडलाच तर 2 मार्क्सला क्वेश्चन पडेल, पण तुम्ही खूप लकी असाल तर पडेल. लकी क्वेश्चन आहे, प्रत्येक वेळेस पडत नाही, एकदम रेअर केस मध्ये पडला तर पडतो. तर तुमचे जे सोर्सेस आहेत ते कोहेरंट असला पाहिजे. कोहेरंट मिनिंग तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. कोहेरंट सोर्सेसचा अर्थ असतो ज्यांच्यामध्ये फेज डिफरन्स हा सेम फेज असला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये फेज डिफरन्स असता कामा नये, एका पॉइंट पासूनच वेव्ह स्टार्ट झालेल्या पाहिजे. आलं का लक्षात? हे समजलं? म्हणजे आपण कोहेरंट सोर्स कशाला म्हणतो? ज्यांच्या वेव्ह एकाच पॉइंट पासून स्टार्ट होतात त्या वेव्हला आपण कोहेरंट सोर्स म्हणतो. पण त्याच्यामध्ये जनरली वेव्हलेंथ सारख्या असतात, फ्रिक्वेन्सी सारखी असते, या सगळ्या पार्ट पुढे येतो. पण कोहेरंट या शब्दाचा मुळात अर्थ असतो दोनही वेव्ह एकाच पॉइंट पासून स्टार्ट होणार. समजलं? समजलं का? कोहेरंट या शब्दाचा लक्षात ठेवा. मग तुमचे जे लाईट असतो तो लाईट जो सोर्स कडनं येतोय ते सोर्स मस्ट बी कोहेरंट असले पाहिजे, म्हणजे एकाच सोर्स पासून वेव्ह जनरेट झाला पाहिजे, असं त्याचं म्हणण्याचा अर्थ आहे. दुसरं कंडिशन जी आहे ती ही आहे, लाईट हा मोनोक्रोमॅटिक असला पाहिजे, म्हणजे इंटरफरन्स पॅटर्न प्रोड्यूस होण्यासाठी लाईट हा कोहेरंट असला पाहिजे. सोर्स जो आहे तो मोनोक्रोमॅटिक असला पाहिजे. मोनोक्रोमॅटिक या शब्दाचा अर्थ असतो मोनो म्हणजे वन, क्रोमॅटिक म्हणजे एक कलर असलेला. समजलं का? क्रोमॅटिक हा शब्द कलर साठी वापरला जातो, म्हणजे लॅटिन भाषेमध्ये, आणि मोनो म्हणजे वन, एक कलर इंडिकेट करणारा सोर्स असला पाहिजे, म्हणजे कोणता तरी एक पर्टिक्युलर कलर त्यांनी इंडिकेट केला पाहिजे, त्याच्या वेव्हलेंथ मध्ये फरक पडता कामा नये. म्हणजे या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट काय? कलर कोणामुळे चेंज होतो? कलर कोणामुळे चेंज होतो? वेव्हलेंथ मुळे. समजलं? तो कसा असतो तुम्हाला सांगतो का? तुम्ही जर प्रिझम पाहिला असेल तर प्रिझम मध्ये तो लाईट असा येतो आणि त्याचा असा रेड जातो आणि असा व्हायलेट जातो. तुम्हाला तुम्ही 10th 9th 10th मध्ये पाहिलं असेल. हा जो व्हायलेट आहे त्याची जी वेव्हलेंथ आहे खूप कमी असते, आणि हा जो रेड आहे त्याची जी वेव्हलेंथ आहे ती खूप जास्त असते, म्हणून तो कमी आणि जास्त डेविएट होतो. सो ही वेव्हलेंथ कमी जास्त डेविएट झाल्यामुळे हे कलर तुम्हाला पाहायला भेटतो. आपल्या डोळ्यांना कलर दिसतात त्याचं कारण आहे त्याची वेव्हलेंथ. वेव्हलेंथ जास्त असेल कलर डार्क दिसतो, वेव्हलेंथ कमी असेल कलर ब्राईट दिसतो, म्हणजे थोडासा ब्राईट शेड मध्ये दिसतो. डार्क कलर ची वेव्हलेंथ जास्त असते, जसं की रेड कलर वेव्हलेंथ जास्त आहे, येलो वेव्हलेंथ जास्त आहे, ते थोडेसे ब्राईट असे उमटून कलरचे असतात, ऑरेंज वगैरे हे सगळे ब्ल्यू वगैरे त्यांची वेव्हलेंथ जास्त असते. आणि जे व्हाईट शेड मध्ये येतात, व्हाईट शेड व्हायलेट वगैरे ब्ल्यू वगैरे अशा टाईपचे कलर वेव्हलेंथ कमी असते, कारण हे नीट उरून पडत नाही. सो वेव्हलेंथ नुसार कलर डिसाईड होत असतो. ज्याची वेव्हलेंथ जास्त डार्क असणार, ज्याची वेव्हलेंथ कमी तो ब्राईट कलर असणार. या ठिकाणी हा म्हणतो की तुम्ही जो सोर्स वापरणार आहे त्या सोर्स जो असणार त्याच्यापासून जो लाईट निघतो तो मोनोक्रोमॅटिक असला पाहिजे, म्हणजे काय त्याची वेव्हलेंथ सेम असली पाहिजे. वेव्हलेंथ चेंज होता कामा नये. जो ज्या वेव्हलेंथनी निघणार त्याच वेव्हलेंथनी तो कलर टाकेल ना, म्हणजे तो कलर तर मध्ये मध्ये चेंज झाला, वेगवेगळा चेंज झाला तर तुम्हाला ते इंटरफरन्स पॅटर्न यामध्ये घुसलेला दिसेल. म्हणजे तुम्हाला जो हवा आहे तसा पॅटर्न तुम्हाला पाहायला भेटणार नाही. मध्ये ब्राईट पिंच,
त्याच्यानंतर डार्क फ्रिंज, त्याच्यानंतर पुन्हा ब्राईट फ्रिंज, त्याच्यानंतर पुन्हा डार्क फ्रिंज, असं पाहायला नाही भेटणार. का होईल तसं? कारण जे कलर आहेत ना हे एकमेकांमध्ये मिक्स होऊन जातील. डार्क आणि ब्राईट असे मिक्सचर होताना दिसेल तुम्हाला, जर तो लाईट मोनोक्रोमॅटिक नसेल तर. कारण वेवलेंथ सारखी राहणार नाही, पण ते लाईट एकमेकांमध्ये मर्ज होऊन जाते. तसं मर्जिंग न व्हायला पाहिजे, एकदम व्यवस्थित पॅटर्न दिसायला पाहिजे इंटरफेरन्सचा. सो दॅट्स वाय आपण कन्सिडर करतो की सोर्स हा मोनोक्रोमॅटिक असला पाहिजे, त्याची वेवलेंथ सेम असली पाहिजे थ्रू आउट. समजलं? आणि जेव्हा आपण वेवलेंथ हा शब्द वापरतो तेव्हा इनडायरेक्टली फ्रिक्वेन्सी पण त्याच्यामध्ये येऊन जातो, कारण वेवलेंथच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी असते. वेवलेंथ जर सेम असली पाहिजे तर इनडायरेक्टली फ्रिक्वेन्सी सुद्धा सेम असली पाहिजे, असं म्हटलं तरी चालतं. म्हणजे मोनोक्रोमॅटिकच्या दोन डेफिनेशन तुम्ही म्हणू शकता. जिथं फ्रिक्वेन्सी सेम, जिथं वेवलेंथ सेम, तो लाईट मोनोक्रोमॅटिक लाईट असतो, कारण त्याचा कलर चेंज होत नाही. त्याच्यामुळे इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला क्लिअर दिसतो. डार्क ब्राईट सेपरेट करता येतो. जर तसं नसेल तर ते मर्ज होतात. थर्ड जी कंडिशन चांगला इंटरफरन्स पॅटर्न भेटण्यासाठीची ती कंडिशन आहे, द टू इंटरफेरिंग वेव्स मस्ट बी द सेम अँप्लिट्यूड. हे महत्वाची कंडिशन आहे. दोघांची अँप्लिट्यूड इक्वल असणं गरजेचं असतं. डार्क फ्रिंज जर रिक्वायर्ड असेल, सो दॅट्स वाय डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स प्रोड्यूस होण्यासाठी आपल्याला त्यांच्या अँप्लिट्यूड दोघांच्या मायनस झिरो आन्सर यायला पाहिजे, आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जनरेट होण्यासाठी दोघांच्या अँप्लिट्यूडची ऍडिशन होऊन ते डबल व्हायला पाहिजे. सो याच्यासाठी कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी दोघांच्या अँप्लिट्यूडची सबट्रॅक्शन आणि ऍडिशन होत असते. ते इंटेन्सिटी काढताना ते इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आपण आता वरतीच पाहिला, दोघांची प्लस आणि मायनस करावी लागते स्क्वेअर करून. त्याच्यासाठी तुमच्या दोघही ज्या वेव्ज आहेत सोर्स पासून निघणाऱ्या, त्या वेव्ज कशा असल्या पाहिजे? त्यांची सेम अँप्लिट्यूड असली पाहिजे. त्याच्याशिवाय ते तुम्हाला चांगले डार्क आणि ब्राईट बँड भेटणार नाही. त्यानंतर तिसरी कंडिशन आहे, द सेपरेशन बिटवीन द टू स्लिट मस्ट बी स्मॉल इन कंपॅरिझन टू द डिस्टन्स बिटवीन द प्लेन कंटेनिंग द स्लिट अँड ऑब्झर्विंग स्लिट. जे सेपरेशन बिटवीन टू स्लिट्स म्हणजे तुमचा जे स्मॉल डी डिस्टन्स आहे, स्मॉल डी डिस्टन्स मी तुम्हाला तो यंग स्लिट डबल स्लिट एक्सपेरिमेंट आठवत असेल तर ते तुम्हाला डायग्राम आठवेल. यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये कसं होतं, हे अशी स्लिट राहायची, याला आपण स्लिट म्हणायचो. दोन स्लिट असायच्या पाशा, अशी स्लिट आणि हे इथून अशी. ओके, हे स्लिट वन, हे स्लिट एकमेकांमध्ये इंटरफेअर व्हायचे, बरोबर, असे लाईट निघून गेले. आणि इकडे स्क्रीन राहायची इथं, या स्क्रीन वरती तुम्हाला डार्क ब्राईट असं भेटायचं. सेंटरला एक्झॅक्ट ब्राईट बँड भेटायचा, त्यानंतर तुम्हाला डार्क बँड भेटायचा, असं दोन्ही बाजूला अशी रिंग भेटायची ना. ते ओके, ब्राईट डार्कची रिंग अशी, त्यानंतर पुन्हा ब्राईटची रिंग भेटणार, त्यानंतर पुन्हा डार्कची रिंग भेटणार, असं तुम्हाला पाहायला भेटायचं तिथं. डार्क ब्राईटच्या रिंग्स या स्क्रीनवरती पाहायला भेटतात. सो याला म्हणतो आपण स्क्रीन. तर त्याने म्हटलंय की तुमचं हे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन टू स्लिट्स, डिस्टन्स बिटवीन टू स्लिट्स, याला म्हणायचं आपण स्मॉल डी. हा स्मॉल डी ऑलवेज स्मॉलर असला पाहिजे कोणापेक्षा? कॅपिटल डी पेक्षा. कॅपिटल डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन. स्लिट आणि स्क्रीनच्या डिस्टन्स पेक्षा दोन स्लिट मधील डिस्टन्स ऑलवेज स्मॉल असेल तर तुम्हाला इंटरफेरन्स पॅटर्न चांगला पाहायला भेटतो. समजलं का? डी इज स्मॉलर दॅन कॅपिटल डी पाहिजे, दॅट टाइम चांगला इंटरफेरन्स पॅटर्न तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे डार्क ब्राईट अशा फ्रिंजेस चांगल्या प्रकारे पाहायला भेटेल. जर ते डिस्टन्स खूप जास्त घेतलं, म्हणजे तुम्ही दोन स्लिटच्या मध्ये डिस्टन्स वाढवलं, तुम्हाला इंटरफेरन्स पॅटर्न पाहायला भेटत नाही. ओके, त्यानंतर द टू स्लिट्स शुड बी नॅरो. हे महत्वाची कंडिशन आहे. जे तुम्ही स्लिट कन्सिडर करताय ते स्लिट नॅरो असल्या पाहिजे. म्हणजे यांची जी साईज आहे ना, ही डायमीटरची ना, यांची डायमीटर खूप कमी असली पाहिजे. जास्त मोठी डायमीटर चालत नाही. म्हणजे ही डायमीटर जर तुम्ही मोठी घेतली या स्लिटची तर डायमीटर जमणार नाही. त्यांना नॅरो घ्या, म्हणजे छोट्या घ्या. स्लिट छोट्या असतील तर इंटरफेरन्स पाहायला भेटतो, कारण तो सोर्स सारखा वर्क करतो. जर मोठा होल असेल तर तो सोर्स सारखा वर्क करत नाही. तर तुम्हाला माहिती आहे, आता खिडकी असेल तर खिडकीचा डायरेक्ट प्रकाश येतो, मोठा होल असेल डायरेक्ट प्रकाश येतो, तो इकडे तिकडे शिफ्ट होतो, कारण तो सोर्स सारखा वर्कच करत, मोठ्या होलला नाही होत तसं. सो स्लिट शुड बी नॅरो. अँड द 6th पॉइंट, द टू वेव्स शुड बी इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. हा पोलरायझेशन टॉपिक मी मागे डिस्कस केलेला आहे तुमच्याशी. याला म्हणतो आपण फिल्टर असतं ते. त्यांच्यामध्ये वेव्हचे
दोन बाजूंनी त्यांचं ऍक्च्युली इलेक्ट्रिकल फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड या दोन फील्डमुळे त्याच्या दोनही आपण काय म्हणतो परपेंडिक्युलर डायरेक्शननी त्यांचं प्रोपगेशन होत असतं. दोन ट्रान्सफर वेव्ह असतात त्या. आता पोलरायझेशन नसल्यामुळे मी हा टॉपिक तुम्हाला घेतला नाही यावर्षी, पण 11वी त्याचं डिस्कशन झालेलं आहे. सो हा काय करतोय, फिल्टर असतो जो वेव्हला एकाच फॉर्मॅट मध्ये जाऊ देतो. म्हणजे एक तर व्हर्टिकल तर व्हर्टिकलच जाऊ देईल किंवा हॉरिझॉन्टल तर हॉरिझॉन्टलच जाऊ देईल. याला इनडायरेक्टली फिल्टर म्हणतात. लाईटला फिल्टर करतात. आपल्याला ज्या डायरेक्शनने पाहिजे त्या डायरेक्शनने प्रोपोगेट करतं. व्हर्टिकल पाहिजे तर व्हर्टिकल प्रोपोगेट करणार, हॉरिझॉन्टल पाहिजे तर हॉरिझॉन्टल प्रोपोगेट करणार. सो जेव्हा तुम्ही लाईट सोर्स वापरतात तेव्हा तो सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन असला पाहिजे. म्हणजे दोनही वेव्हची पोलरायझेशन स्टेट सारखीच असली पाहिजे. म्हणण्याचा अर्थ जर एक वेव्ह व्हर्टिकल चालली अशी, म्हणजे अशा टाइपची वेव्ह जर जात असेल, दोन स्लिट आहेत, एक वेव्ह जर अशी व्हर्टिकल चालली अशी व्यवस्थित व्हर्टिकल, त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल डिस्टन्स अजिबात नाही, फक्त व्हर्टिकल वेव्ह आहे, तर दुसरी वेव्ह सुद्धा व्हर्टिकलच असली पाहिजे. आता काही काही वेव्ह कशा असतात, अशा हॉरिझॉन्टल पण असतात. म्हणजे हे एवढं डिस्टन्स हॉरिझॉन्टल तिकडे गेलेलं असतं, हे तिकडे गेलेलं असतं, हे इकडे आलेलं असतं. म्हणजे अशी अशी एक्स ऍक्सिस मध्ये अशी हॉरिझॉन्टल सरफेसला सुद्धा असते आणि व्हर्टिकल सुद्धा असते. अशा दोन तीन वेव्ह असतात, भरपूर वेव्ह असतात. ते फक्त व्हर्टिकल वेव्ह जायला पाहिजे, हॉरिझॉन्टल अजिबात नाही. दोन्ही सेम फेज मध्ये असल्या पाहिजे. एक वेव्ह अशी आणि एक वेव्ह अशी जमत नाही. समजलं का? दोघांची पोलरायझेशन स्टेट सारखी असली पाहिजे असं म्हणणे. समजले पॉइंट? पॉइंट समजले? पॉइंट समजले का? काय काय होते? लाईट मस्ट बी कोहेरंट. आफ्टर दॅट मोनोक्रोमॅटिक, सेम एम्प्लिट्यूड, स्मॉल डी कॅपिटल डी पेक्षा छोटा असला पाहिजे, स्लिट नॅरो असली पाहिजे आणि सेम पोलरायझेशन स्टेट पाहिजे. संपलं. एवढं ठेवलं तरी तुम्हाला बरोबर डिस्क्राईब करता येईल. ओके, आता न्यूमेरिकल कडे आपण महत्वाचा क्वेश्चन सोडवा. इंटरफेरन्स वरती काही न्यूमेरिकल आणि डिफ्रॅक्शन वरती काही न्यूमेरिकल्स असतात. न्यूमेरिकल्स कडे येऊ, न्यूमेरिकल्स ला अंडरस्टँड करू. तेव्हा तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन जो विचारला गेलाय त्या क्वेश्चनवर फोकस करा. The plane wavefront of a light of wavelength 5500 Armstrong. Armstrong आहे ते, असं एच्या वरती 0 दिलं म्हणजे Armstrong असतं. लक्षात ठेवा ते. Armstrong हे कशाचं युनिट आहे? लेंथ मेजर करतं ते, म्हणजे वेवलेंथ मोजतं. समजलं का? हे Armstrong आहे असं. Armstrongचं मिनिंग असतं 10⁻⁻10 मीटर. समजलं का? म्हणजे एका मीटरचा एकावरती 0 ठेवल्यानंतर जेवढा भाग तयार होईल, म्हणजे छोटा, खूप छोटा, तेवढ्या भागाला Armstrong म्हटलं जातं. ओके, लक्षात ठेवा ते. पुढे पहा. सो Armstrong वेवलेंथ म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू दिलेली असते. वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा. So incident on the two slits in the screen perpendicular to the direction of the light wave. Wavefront light wave च्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर आहे. If the total separation of 10 bright fringes on the screen is 2 meter away is 2 centimeter, find the distance between the slits. म्हणजे छोटा डी काढायचे. ओके, डिस्टन्स बिटवीन स्लिट्स म्हणजे छोटा डी काढायचे. ओके, सो स्मॉल डी ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. वेवलेंथ आपल्याला दिलेली आहे, Armstrong म्हणजे वेवलेंथ दिलेली असते. सो हे 5500 Armstrong ही वेवलेंथ आहे. ओके, त्यानंतर आपल्याला अजून काय मेन्शन केलेलं आहे, तर यांनी सांगितलंय द टोटल सेपरेशन ऑफ 10 ब्राइट फ्रिंजेस ऑन द स्क्रीन 2 मीटर अवे इज 2 सेंटीमीटर. 2 मीटर अवे म्हणजे काय? स्क्रीनचं डिस्टन्स दिलंय तुम्हाला. 2 मीटर दूर आहे स्क्रीन आणि त्या 2 मीटर दूर असलेल्या स्क्रीन मधील 10 ब्राइट फ्रिंजेस मधलं डिस्टन्स हे 2 सेंटीमीटर असतं. म्हणजे डिस्टन्स बिटवीन 10 ब्राइट फ्रिंज असं येते. ओके, सो कॅपिटल डी ची व्हॅल्यू तुम्हाला 2 मीटर असेल आणि आणि सेपरेशन जे आहे 10व्या नंबरच्या ब्राइट फ्रिंजचं म्हणजे काय, ते एक्स डिस्टन्स. तुम्हाला जर शेप आठवत असेल तर ती गोष्ट समजेल. डायग्रामला थोडंसं नीट अनालाइज करा ते. हे बघा कशी होती डायग्राम. इथं स्लिट होत्या S1 आणि S2. या ठिकाणून ते निघायचं. या स्मॉलेस्ट डिस्टन्सला आपण स्मॉल डी कन्सिडर करायचो. या ठिकाणून यंग डबल स्लिट स्टुडंटचा न्यूमेरिकल येतो. हे स्क्रीन असते.
स्क्रीन आणि स्लीट मध्ये डिस्टन्स आपण कॅपिटल डी म्हणायचो. ओके, कॅपिटल डी डिस्टन्स असतं आणि यांचा जो सेंटर पॉइंट असतो त्याला आपण ओ म्हणायचो. ओ पासून एक पी पॉइंट पण कन्सिडर केलेला होता कोणतरी, तो पी पॉइंट तेवढ्या नंबरची ब्राईट फ्रिंज राहायची. आता हा समजा पी नंबरची ब्राईट ब्राईट स्पॉट आहे, पीथ ब्राईट स्पॉट. ओके, पीथ ब्राईट स्पॉट आहे. तर इथून इथपर्यंत डिस्टन्सला आपण म्हणायचो एक्स. समजलं का? आठवलं? सेंटर पासून नंबरच्या ब्राईट पॉइंट पर्यंत आपण एक्स डिस्टन्स कन्सिडर करायचं. याच्यामध्ये तुमचा जो फॉर्म्युला यायचा, काय यायचा तो फॉर्म्युला? एक्स इज इक्वल टू लॅमडा. हा, अरे असं काय करतो तुम्ही? फॉर्म्युला काय यायचा? एक्स इज इक्वल टू गेला का? समजेलच तुम्हाला. सो त्या सेटअप मध्ये पहा, 2 मीटर डिस्टन्स, 2 मीटर डिस्टन्स, 2 मीटर डिस्टन्स, हे 2 मीटर दिलेलं आहे. स्मॉल डिस्टन्स तुम्हाला सांगितलेलं आहे, याच्यामध्ये हे स्मॉल डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. पीथ नंबरचा ब्राईट बँड, आणि किती नंबरचा ब्राईट बँड सांगितलंय? 10th नंबरचा ब्राईट बँड आहे. त्याच्यामधलं डिस्टन्स सांगितलंय 10th नंबरचा ब्राईट बँडचं सेंटर पासूनचं डिस्टन्स किती असतं? एक्स असतं. एक्स किती दिलं त्यांनी? 2 सेंटीमीटर, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 2 सेंटीमीटर आहे. समजलं का? कंडिशन. आणि लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी नोन आहे, 5500 एंगस्ट्रॉम. ओके, हॅलो, आवाज येतोय का? हे समजलं का तुम्हाला काय केलं तर? का आता समजेल? आता समजलं? अरे समजलं का नाही? हो नाही काही सांगा. राज समजलं का? हो सर, समजलं. काहीतरी बोलत जरा इकडे पहा. आता तुम्हाला या सगळ्यांमध्ये ते एक्स काढायचे, आणि तुमच्याकडे जो फॉर्म्युला आहे एक्सचा, ओके, तो एक्सचा जो फॉर्म्युला, आता तुम्हाला काय करावं लागेल इथं? इथं नीट लक्षात घ्या. तुमच्याकडे ऍक्च्युअली मी जे फॉर्म्युले तुम्हाला शिकवले ते एक फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला शिकवला होता. फ्रिंज विड्थ हे 2 सक्सेसिव्ह ब्राईट बँड मधलं डिस्टन्स किंवा 2 सक्सेसिव्ह डार्क बँड मधलं डिस्टन्स. ओके, सो हे जे फ्रिंज विड्थ असते, या फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला असतो लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. ओके, हा फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला. यातनं तुम्हाला हवं ते काढू शकतात. म्हणजे कसं आहे, तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू काढता येईल, तुम्हाला प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू काढता येईल याच्यामधनं. ती व्हॅल्यू घेऊन डायरेक्ट तुम्ही याच्यावर टाकू शकतात. ओके, सो हे बघा, यांनी कॅपिटल डी बाय स्मॉल डी ची व्हॅल्यू इथं काढून घेतली. चुकलं इथं काहीतरी थोडंसं, त्याला सिस्टम केलेली आहे, इथं जमत नाही इथं काहीतरी. ठीक आहे, हा क्वेश्चनच बाजूला टाका, मी सांगतो तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं याला. हे बुक मध्ये चुकीचं झालंय, लक्ष द्या थोडं इकडे. भरपूर चुका केल्या यावर्षी तुमच्या बुक मध्ये. मी गिवन लिहून घेतो आणि तुम्हाला सोल्युशन काढून दाखवतो. गिवन मध्ये तुमच्याकडे काय काय आहे? लॅम्बडा इज इक्वल टू 5500 एंगस्ट्रॉम आहे. डीचं डिस्टन्स, कॅपिटल डीचं डिस्टन्स 2 मीटर दिलंय. स्मॉल डी आपल्याला काढायचंय. त्यानंतर तुम्हाला 10th नंबरची फ्रिंज आहे, म्हणजे एन ची व्हॅल्यू समजा 10th आहे. एन म्हणजे नंबर ऑफ फ्रिंज, किंवा पीच फ्रिंज म्हणजे नंबर ऑफ फ्रिंज म्हणू शकतो तुम्ही त्याला. एवढ्या गोष्टी आहेत, आणि तुम्हाला डी ची व्हॅल्यू काढायची, आणि तुम्हाला एक्स डिस्टन्स देऊन ठेवलंय 2 सेंटीमीटर. ओके, सो थोडं पहा. हा सेटअप पहा कसा आहे. सेटअपला पहिले समजून घ्या, त्याच्यानंतर गोष्टी करा. सेटअप असा आहे पहा, की एक स्लीट असणार, स्लीट आणि पुन्हा स्लीट, स्लीट 1 स्लीट 2, यांच्यामधलं जे स्मॉलेस्ट डिस्टन्स आहे ते आपल्याला फाइंड करायचे. याच्यापासून एका डी डिस्टन्स वरती एक स्क्रीन आहे, त्या स्क्रीनवर एक पॉईंट असणार, सेंटर पॉईंट ओ. त्याच्यापासून एन नंबरला, म्हणजे nth नंबरला, nth म्हणजे किती, 10th ब्राईट बँडला जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स दिले तुम्हाला 2 सेंटीमीटर, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 2 सेंटीमीटर दिली आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला सांगितलं गेलंय की हे जे डी आहे हे 2 मीटर दूर आहे स्क्रीन पासून.
स्लिट्स 2 मीटर दूर आहे आणि तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू नोन आहे 5500. हे समजलं का इथपर्यंत? इथपर्यंत समजलं का प्रत्येकाला? हो सर समजलं. हा, आता ह्या सेंटीमीटरला थोडंसं मीटर मध्ये कन्वर्ट करून घ्या, कारण हे लॅम्बडा मीटर मध्ये येतं, हे डी डिस्टन्स मीटर मध्ये दिलंय. सो याला मीटर मध्ये कसं कन्वर्ट करायचं? 2 डिजिट इकडे सरकवायचे, 0.02 मीटर. हे डाऊट याच्यात? ओके, हे सर्व कॅल्क्युलेशन्स आहेत. तुम्हाला डी डी डिस्टन्स काढायचं आहे. यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंटचा फॉर्म्युला काय असतो? तो फॉर्म्युला फिक्स आहे, पाठ घ्या. सर्व शेवटचा फॉर्म्युला तो असतो x इज इक्वल टू n लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. आठवला का? हो आठवला का? हो हा फॉर्म्युला पाठ ठेवा फक्त यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट इंटरफेरेन्स मध्ये, बाकी नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. तुम्हाला x म्हणजे काय? 10th नंबरची प्राइम x ची व्हॅल्यू होती तुमची किती आलेली? 0.02 मीटर इज इक्वल टू n म्हणजे 10th नंबरची प्राइम. लॅम्बडाची व्हॅल्यू दिली तुम्हाला 5500 इंटू 10⁻⁻10 करावं लागेल. त्याचं कारण आहे की ते एमस्ट्रॉंग कन्वर्ट करावं लागतं मीटर मध्ये. मी तुम्हाला आता सांगितलं 1 एमस्ट्रॉंग म्हणजे 10⁻10 असतो. तर ते 5500 आणि त्याला इंटू 10⁻10 केले की तो मीटर मध्ये कन्वर्ट होतो. त्यानंतर हा डी, डीचा डिस्टन्स होता 2 डिवाइडेड बाय हा स्मॉल डी आपल्याला काढायचा. आलं लक्षात? हा स्मॉल डी घ्या, इकडे घेऊन जा, हा 0.2 इकडे घेऊन या. सो तुम्हाला भेटेल 2 डी इज इक्वल टू 10 इंटू सुंदरित पाहिजे हा 0 याच्यावर वाढून जाईल, म्हणजे हे झालं पहा 5500 अजून एक 0 वाढेल आणि हा इंटू 2 पण आहे आणि हा 10⁻10 आहे वर आणि डिवाइडेड बाय हे 0.02 खाली भेटेल. डाऊट इथपर्यंत? काही डाऊट इथपर्यंत नाही ना? आता काय करणार मी? मला हे खालचे जर काढायचे असतील तर मी काय करतो? हा पॉईंट इकडे सरकवल्याच्या बदल्या काय करावं लागेल? मला वरती 2 0 ठेवून द्यायचे, या 5 वर अजून 2 0 ठेवून द्यायचे, म्हणजे हा पॉईंट निघून जातो. समजलं? समजलं का? सो 2 आणि 2 गेट कॅन्सल. तुम्हाला आन्सर काय भेटलं? t इज इक्वल टू 550000 इंटू 10⁻10. समजलं? समजलं का? मीटर आहे. आता काय करणार तुम्ही? तुम्हाला हे 1 0 2 0 3 0 4 0 5 0 6 0 म्हणजे इथं पॉईंट आणायचा कधी पण 1 डिजिट नंतर पॉईंट ठेवायचा, म्हणजे स्टँडर्ड नंबर ठेवायचा. मग काय करणार? किती डिजिट इकडे सरकायचंय? 1 2 3 4 आणि 5, म्हणजे 5 याच्यातून कमी होतील. लेफ्टला सरकले की मायनस प्लस 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 वाढतात आणि राईटला सरकले की मायनस वाढतात, असं असतं. म्हणजे मी असं लिहू शकतो, डी इज इक्वल टू 5.5 इंटू 10⁻, हा 5 इकडे प्लस झाला पहा आणि हा 10⁻10 इकडे 5 डिजिट लेफ्टला शिफ्ट केलं म्हणून तो प्लस घेतला जातो. हा 5 आणि हा -10 याचं कॅल्क्युलेशन होऊन 5 - 10 होईल, त्याचा आन्सर -5 भेटेल. म्हणून आन्सर तुम्हाला भेटेल पहा 5.5 इंटू 10⁻5 मीटर. समजलं? समजलं का? समजलं का? आज समजलं का नाही? हो का नाही? सांगा ना काहीतरी कॅल्क्युलेशन. हा, हे कॅल्क्युलेशन असे करायचे. त्या न्यूमेरिकल मध्ये त्या सम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय, आन्सर तेच येईल. आन्सर तेच आलंय पाहे. -4 कसं काय आलं? 5 यायला पाहिजे. आपण अच्छा अच्छा अच्छा, 1 0 कमी घेतला मी घेताना. हा हा, ठीक आहे. -4 येईल 1 0 घेताना आपल्याकडनं चुकीचा कमी लिहिला गेला होता, लिहिताना गडबड झाली. हो. -10 -10 3 0 पुन्हा 2 1 2 3 4 5 6. हा, इथं 6 पाहिजे ना. हे 6 जी सरळ 1 2 3 4 5 आणि 6.
सो इथं 6 पाहिजे होतं, सो ते येताना -4 येईल इथं. ओके, समजलं का कुठं मिस्टेक झाली ती? आता हे तुमच्या पेपरवर होणार नाही, कारण पेपरमध्ये तुम्ही व्यवस्थित जरा बाजूबाजूला लिहिलं, मला इथं जागा पुरत नाही ना, म्हणून मग ते दिसत नाही भरपूर गोष्टी. सो असे कॅल्क्युलेशन करा. या ठिकाणी आन्सर बरोबर आलंय, पण प्रोसिजर मध्ये थोडीशी गडबड झालेली आहे. सो इथं काहीतरी गडबड केली यांनी, ती क्रॉस कनेक्ट करा. मी आपला जो आहे तो फॉर्म्युला यूज करा. या ठिकाणी बघा, इन द यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट द डिफरन्स in the optical path length between the ray starting from the two slits S1 and S2 and reaching a point A on the screen is 0.0075 mm and reaching another point B on the screen on the other side of the central fringe is 0.0015 mm. How many light and dark fringes are observed between A and B if the wavelength of the light used is 6000 angstrom? क्वेश्चन थोडासा ट्रिकी आणि मोठा आहे. ओके, जर याला वेळ लागेल. सो जरा लक्ष द्या, इकडे पहा. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट म्हणजे आपण जे फिगर काढली होती तीच. त्याच्यामध्ये डिफरन्स इन ऑप्टिकल पाथ लेंथ बिटवीन द रे स्टार्टिंग फ्रॉम स्लिट S1 and S2 and reaching the point on the screen is 0.0075. महत्वाची गोष्ट इथे आहे की त्यांनी ऑप्टिकल पाथ लेंथ दिली, म्हणजे पाथ लेंथ दिली आहे. पी ए पॉईंट पर्यंतची पाथ तुम्हाला माहिती आहे, नंतर बी पॉईंट पर्यंतची तुम्हाला अदर साइड ऑफ द सेंट्रल फ्रिंज, हा बी पॉईंट पर्यंतची पाथ लेंथ तुम्हाला माहिती आहे. आणि हाऊ मेनी राईट फ्रिंजेस आर ऑब्झर्व बिटवीन ए अँड बी पॉईंट, आणि तुम्हाला वेवलेंथ सांगितलेली आहे. सो तुम्हाला पाथ लेंथ गिव्हन आहे याच्यामध्ये. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे, पाथ लेंथ पहिले काय असते पहिले ते समजून घ्या. हे असे सिम्बॉल आपण पाहिलेले आहे पाहिजे, आठवतं का? पाथ लेंथला मी डेल्टा एल म्हणायचो पहा. पाथ लेंथ आपण त्या डेरिव्हेशन मध्ये एन पी आणि S2P म्हटलेलं आहे पहा त्याला, आठवतंय का? आठवतंय का? हॅलो, फिगर आठवत नसेल. हे पहा, तुमची हे स्क्रीन होती, इथं पी पॉईंट घेतला होता, दोन स्लिट होत्या S1 आणि S2, हा सेंटर पॉईंट होता. मी तुम्हाला सांगितलं होतं की या S1 पासून या P पर्यंत हे S1P डिस्टन्स आणि S2 पासून या P पर्यंत हे S2P डिस्टन्स, यांच्यातला डिफरन्स म्हणजे पाथ डिफरन्स असतो. म्हणजे काय डिफरन्स होतो? S2P मायनस S1P, याला म्हणतो आपण पाथ डिफरन्स. आठवतं का ते? याचा काढलं होतं ना आपण डेरिव्हेशन, S2P मायनस S1P चं डेरिव्हेशन काढलं होतं का कम्प्लीट? नाही आठवलं? डेरिव्हेशन काय होतं? त्याचा लास्टचा फॉर्म्युला काय होता? S2P मायनस S1P चा. S2P मायनस S1P याला A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर मध्ये आपण सेपरेट करायचो. तो S1 प्लस P ला आपण खाली टाकायचो. आठवलं का? S1 प्लस S2P चा आपल्याला फॉर्म्युला भेटला होता पहा. 2xd आलं होतं. 2xd डिवाइड बाय तुम्हाला कॅपिटल D भेटला होता. S2P मायनस S1P काढलं होतं. हे डेरिव्हेशन आठवत असेल तुम्हाला तर समजत असेल. त्याच्यामधनं तुम्हाला चेंज इन हे म्हणजे चेंज इन याला पाथ डिफरन्स, हा डिफरन्स इन पाथ डिफरन्स, पाथ डिफरन्स असतो त्याचा फॉर्म्युला असतो तुमचं एक्स डिस्प्लेसमेंट त्या याच्यापर्यंत, म्हणजे हे एक्स पॉईंटचं तुमच्यापर्यंतचं डिस्टन्स, त्यानंतर स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी, एक्स स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी, याला म्हणतो आपण पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला. आठवला का? हे रे इथं हे आठवत नाही की हे असे दोन ट्रायंगल घेतले होते, ते मी एक व्हिडिओ दाखवला मला. हा एक ट्रायंगल घेतला होता, हा एक ट्रायंगल घेतला होता, पायथागोरस थेरम वापरला होता. त्याच्यानंतर तुम्हाला हा फॉर्म्युला भेटला होता पहा, चेंज इन पाथ लेंथ इज इक्वल टू y स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी.
वाय म्हणजे आपले एक्स आहे, कारण हे इथं वाय घेतात, आपण इथे एक्स घेतो, आणि आपण चेंज इन पाथ डिफरन्सला इथं डेल्टा एल म्हणतात. हे समजलं का? समजलं का? डेरिव्हेशन केलं नाही का? डेरिव्हेशन केलं नाही का? मग त्यांनी बाळांनो, त्यांनी पाथ डिफरन्स देऊन ठेवलाय ए आणि बी पॉईंटचा. ए पॉईंटला जो पाथ डिफरन्स आहे तो हा फॉर्म्युला असणार ते ए पॉईंटचा. कारण तुम्हाला काय सांगितलं मी फॉर्म्युला, आता इथं वाय वाय घेऊ नका, कारण की कन्फ्युज करतो तुम्हाला. इथं तुम्ही डायरेक्ट पाथ डिफरन्स द्यायचं. पाथ डिफरन्स पॉईंट ए काय राहील त्याचा फॉर्म्युला, एक्स स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. आता या ठिकाणी एक्स डिस्टन्स कोणापर्यंत घेणार तुम्ही, ए पर्यंतच. ते जर स्क्रीन असेल, हा ए पॉईंट जर इथं असेल तर या ओ पासून ए पॉईंट पर्यंतच डिस्टन्स घ्यावं लागेल ना, त्याला एक्स ए म्हणणार मी. आणि समजा एक बी पॉईंट आहे कोणीतरी इथं, या एक पर्यंत डिस्टन्स आपण एक्स बी म्हणणार. स्मॉल डी चेंज होणार नाही कोणासाठीच, आणि स्क्रीन दूर पण जाणार नाही कोणासाठीच, जे आहे तिथंच राहील. म्हणजे स्मॉल डी आणि कॅपिटल डी मध्ये फरक पडत नाही, फक्त पॉईंट चेंज झाला स्क्रीनवरचा. मग ए पॉईंट पर्यंत एक्स ए डिस्टन्स आणि बी पॉईंट पर्यंत एक्स बी डिस्टन्स. समजलं? समजलं का? मग त्याने सांगितलंय तुम्हाला की पाथ डिफरन्स जो आहे ए पॉईंटचा त्याची व्हॅल्यू आहे 0.0075, आणि पाथ डिफरन्स जो आहे बी पॉईंटचा त्याची व्हॅल्यू आहे 0.015. हे क्वेश्चन मध्ये गिवन आहे. आलं का लक्षात? इथं सांगितलं त्यांनी. Slit S1 and S2 reaching at a point on the screen is 0.70075, and reaching another point B on the screen is from the central fringe पासून किती येतो 0.0015 mm मीटर दूर आहे. समजलं? आणि हा काय दिलाय त्यांनी, डिफरन्स इन ऑप्टिकल पाथ लेंथ. कशाच्या व्हॅल्यू आहे, ऑप्टिकल पाथच्या डिफरन्स मध्ये व्हॅल्यू आहे. म्हणजे मी आता जे सांगितलं तुम्हाला, ऑप्टिकल पाथ डिफरन्स म्हणजे पाथ डिफरन्स, त्याचा फॉर्म्युला असतो एक्स स्मॉल डी आपण कॅपिटल डी. तो ए पॉईंटचा आणि बी पॉईंटचा तुम्हाला ऑलरेडी गिवन आहे काढायला, आणि तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू पण गिवन आहे. तुम्हाला काढायचं काय, किती ब्राईट आणि किती डार्क फ्रिंजेस त्याच्यामध्ये सापडल्या. ओके, म्हणजे किती ब्राईट फ्रिंज आणि किती डार्क फ्रिंज त्याच्यामध्ये येतात, असं तुम्हाला विचारलंय त्यांनी. आता कसं काढणार, किती ब्राईट येतात आणि किती डार्क येतात, याच्या तुमच्याकडे दोन मेथड्स आहेत. पहा, तुम्ही म्हणजे ब्राईट फ्रिंज आणि डार्क फ्रिंज या दोघांचे फॉर्म्युले यूज करू शकतात सेपरेट. एन एक्स स्मॉल डी आपण कॅपिटल डी हा फॉर्म्युला वापरा, किंवा एन प्लस वन हाफ स्मॉल डी आपण कॅपिटल डी हा फॉर्म्युला वापरा. तुम्हाला डार्क आणि ब्राईट फ्रिंजेसची व्हॅल्यू भेटते. किंवा मग दुसरा ऑप्शन आहे, तुम्ही हा जो पाथ डिफरन्स आहे त्या पाथ डिफरन्सला जर तुम्ही लॅम्बडाने डिवाइड केला किंवा मल्टिप्लाय पण केलं समजा, तर तुम्हाला काय भेटतं माहिती का, n-1/2 लॅम्बडा या फेज मध्ये जर तुम्ही घेऊन आले तुम्हाला डार्कची भेटणार, आणि जर तुम्ही n एक त्याच्यामध्ये वाढवून घ्या तुम्हाला ब्राईटची भेटणार. असं करता येईल, तसं पण करता येईल. तुम्हाला मी सांगतो मध्ये कसं. हे बाई हा फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी शिकवलेला आहे. हा फॉर्म्युला आहे डार्क फ्रिंजेस, nth नंबरच्या डार्क फ्रिंजेस जर असतील तर त्याचा पाथ डिफरन्स कसा येतो. हा पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला आहे. हा येतो n-1/2 लॅम्बडा, आठवला, इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. आता हे पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला आहे. हा कशाचा फॉर्म्युला आहे, पाथ डिफरन्सचा आहे. पाथ डिफरन्स इज इक्वल टू n-1/2 लॅम्बडा. आठवलं का? ही कंडिशन लक्षात ठेवायला सांगितलं होती का मी तुम्हाला, n-1/2 लॅम्बडा ही कंडिशन लक्षात ठेवायची. याच्यातून तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू तुमच्या भेटून जातील. आता आपल्याकडे पाथ डिफरन्स ऑलरेडी आहे की नाही, मल्टिप्लाय जर तुम्ही लॅम्बडा केला म्हणजे आपल्याकडे काय गिवन आहे, आपल्याकडे गिवन आहे पाथ डिफरन्स, आपल्याकडे गिवन आहे, आपल्याकडे लॅम्बडाची व्हॅल्यू सुद्धा गिवन आहे.
आपल्याला काढायचं कोण आहे n. निघेल की नाही तो, निघेल की नाही तो. हॅलो, हा मग सो काढा ते, एकदम इझी मग तो पार्ट. तुम्हाला हा जर तुम्हाला डेरिव्हेशन जर व्यवस्थित माहिती असेल तर तुम्हाला ह्या गोष्टीचा काहीच प्रॉब्लेम क्रिएट होत नाही. त्यांनी काय करणार, अल्टरनेट सोल्युशन मध्ये पहा तुम्ही. अल्टरनेट सोल्युशन मध्ये त्यांनी काय केलं, त्यांनी पाथ डिफरन्स घेतला. तुमचा फॉर्म्युला होता डेल्टा एल इज इक्वल टू n मायनस 1/2 लॅम्बडा. हा फॉर्म्युला होता तुमचा पाथ डिफरन्सचा. याच्यामध्ये n म्हणजे नंबर ऑफ डार्क फ्रिंजेस, नंबर ऑफ डार्क फ्रिंजेस असा त्याचा अर्थ असतो. किती डार्क फ्रिंजेस आहे त्याच्यामध्ये, तेवढ्या पाथ डिफरन्स मध्ये किती डार्क फ्रिंज येतात त्याचा अर्थ असतो. सो मला लॅम्बडाची व्हॅल्यू माहिती आहे, मी हे इकडे डिवाइड करून घेईन. सो याने पहा पाथ डिफरन्स डिवाइड बाय लॅम्बडा केलं आणि त्याच्या पुढे त्याला आन्सर कशाचं भेटलं, मग एवढंच भेटलं पाहिजे. हे काय होतं 12/5. काय केलं, काय का काढलं त्यांनी असं, कारण त्याला पाथ डिफरन्स डिवाइड बाय लॅम्बडाची व्हॅल्यू काय भेटणार आहे, n मायनस 1/2 भेटणार आहे. समजलं, समजलं का. डेल्टा एल आपण लॅम्बडा केला तर त्याला n मायनस 1/2 आन्सर भेटेल की नाही, त्या फॉर्म्युल्यानुसार. त्याला n काढायचंय, आणि डेल्टा एल ची त्याला व्हॅल्यू माहिती आहे, पाथ डिफरन्स त्याला माहिती आहे 75 इंटू 10⁻⁷ मीटर करायचं. मीटर काय केलं त्यांनी, कारण त्याला व्हॅल्यू mm मध्ये दिलेली आहे. mm मध्ये कशी दिली त्याला व्हॅल्यू, नीट पहा किती mm आहे, 0.0075 mm आहे. कसं कन्वर्ट करणार, पहिले ते याला मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10⁻³ लिहून टाकायचे, म्हणजे 0.0075 इंटू 10⁻³ हे झाले मीटर मध्ये. आता हा पॉइंट जर मला इकडे सरकवायचा झाला राईट साईडला सरकवायचं आहे, तर 1 डिजिट 2 डिजिट 3 डिजिट 4 डिजिट म्हणजे 10⁻⁴ अजून ऍड करावं लागतील. म्हणजे 75 इंटू 10⁻⁴ आणि हे 10⁻³ तर किती मीटर झाले, तर टोटल मिळून किती मीटर झाले, 4 आणि 3 7, म्हणजे 75 इंटू 10⁻⁷ मीटर अशी ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे त्याची. आलं लक्षात, आलं का लक्षात हे कन्वर्जन. त्यानंतर हे कन्वर्जन पहा, 0.0015 म्हणजे काय, 0.0015 mm होतं. याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं झालं तर याला 10⁻³ करावं लागेल, तेव्हा तो मीटर मध्ये. बट मीटर मध्ये कन्वर्ट होऊन याला थोडं सिम्प्लिफाय करतो, 1 डिजिट 2 डिजिट 3 डिजिट आणि 4 डिजिट नंतर पॉईंट घेतो, म्हणजे काय 15 इंटू त्याच्या बदल्या मला 10⁻⁴ करावं लागेल आणि 10⁻³ सो त्याचा आन्सर होणार 15 इंटू 10⁻⁷ मीटर. क्लिअर. सो हे घ्यायचे दोघं व्हॅल्यू, तुमच्याकडे फॉर्म्युला आहेच. ओके, हे बघा तुमच्याकडे फॉर्म्युला होताच. फॉर्म्युला का तुमचा, की पाथ डिफरन्स हा n मायनस 1/2 टाइम्स ऑफ दी लॅम्बडा असतो, जेव्हा तुम्ही डार्क फ्रिंजेस मेजर करतात. याच्यामध्ये n म्हणजे नंबर ऑफ डार्क फ्रिंजेस, लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ आणि हा म्हणजे पाथ डिफरन्स. तुम्हाला ए पॉईंटचा काढायचा असेल तर ए पॉईंटचा पाथ डिफरन्स काढा, बी पॉईंटचा काढायचा असेल बी पॉईंटचा पाथ डिफरन्स काढा. स्वतः घ्या आणि व्हॅल्यू टाका. तुम्ही जर म्हटलं की मला n ची व्हॅल्यू काढायची आहे, तर मी काय करेल, हा लॅम्बडा इकडे डिवाइड करून घेईल, मला भेटणार पाथ डिफरन्स डिवाइड बाय लॅम्बडा इज इक्वल टू n मायनस 1/2. सो मी याची व्हॅल्यू घेतो आणि याची व्हॅल्यू काढतो. चेंज पाथ डिफरन्स. ओके, आता चेंज इन पाथ डिफरन्स काय दिलाय तुम्हाला, ए पॉईंट साठी तो दिलाय 75 इंटू 10⁻⁷ आणि व्हॅल्यू काय दिली आहे, काय दिली लॅम्बडाची व्हॅल्यू, 600 एम्स्ट्रॉंग, नाही 6000 एम्स्ट्रॉंग. 6000 एम्स्ट्रॉंग तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू गिवन आहे. सो तुम्ही घेणार आणि या ठिकाणी 6000 आणि एम्स्ट्रॉंग असल्यामुळे 10⁻⁻ लिहावं लागेल, कारण एम्स्ट्रॉंग मीटर मध्ये कन्वर्ट होतं. इज इक्वल टू n मायनस 1/2. हे कोणासाठी चाललंय, ए पॉईंट साठी, कारण ए पॉईंटची वेव्हलेंथ वापरली आपण, म्हणजे पाथ डिफरन्स. मग सिम्प्लिफाय करा पहा, याला सिम्प्लिफाय केलं, हा 10⁻⁻ आणि हा 7 चा कॅन्सल होईल, इथं फक्त 10⁻³ उरणार, कारण 7 कॅन्सल होईल. त्यानंतर इकडे पहा, हा 10⁻³ होईल, म्हणजे हा पहा 75 डिवायडेड बाय हा 6 होऊन जाईल, आणि हे पुढचे 3 0 म्हणजे 10⁻³ असतात, आणि ही इकडचे 10⁻³ -3 प्लस कॅन्सल. सो उरलं काय, फक्त 75 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू n मायनस 1/2. बरोबर.
याच्यातनं यांची व्हॅल्यू फाइंड करून घ्या. यांची व्हॅल्यू कशी निघून जाईल आता आपली? तुम्ही याला सिम्प्लिफाय करू शकत असेल तर करा. आता यांची जर व्हॅल्यू काढायची असेल तर 1/2 इकडे शिफ्ट करा, म्हणजे मायनसचा प्लस होऊन जाईल. तो n इज इक्वल टू 75 डिवाइड बाय 6 प्लस 1/2 असं भेटेल आन्सर. ओके, तो -1/2 इकडे शिफ्ट झाला. त्यानंतर तुम्हाला यांची व्हॅल्यू काय भेटणार? सो याला 6 करा, तर याला 3 ने मल्टिप्लाय करा, याला पण 3 ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला 6 आन्सर भेटेल. इथं 6 आणि इथं 3. ओके, दोघांचे डिनॉमिनेटर सेम असल्या कारणाने आपल्याला कॉमन घेता येईल. कॉमन डिनॉमिनेटर 6 होणार आणि त्यानंतर हा 75 प्लस 3 त्याचा आन्सर होणार 78. आता 6 ने याला डिवाइड होता का पहा, होत असेल ते. n ची व्हॅल्यू कधी पण डिवाइड होऊन येते. तर 6 1 जा 6, त्यानंतर 1 कॅरी होणार, 6 3 जा 18, म्हणजे n ची व्हॅल्यू किती आहे? 13. 13th डार्क फ्रिंजेस त्याच्यामध्ये बसणार आहे. समजलं का? समजलं का? हॅलो, समजलं का? हा, सो 13 डार्क फ्रिंजेस बसणार आहेत. राहिला ए पॉईंटचा प्रश्न झाला. आता बी पॉईंटचा प्रश्न पण तसा सॉल्व्ह करायचा. हे बी पॉईंटला पण तेच केलं त्यांनी. हे त्याचं 15 जे होतं आणि खालचं 6 होतं, ते सगळं कॅन्सल आउट होऊन जसं त्याचं 75/6 आलं होतं पहा, वरच्याचं पहा 75/6 आलं होतं, तसं या खालच्याचं पण पहा, डायरेक्ट 15 आणि डायरेक्ट 6 येऊन जाईल, कारण ते सगळं कॅन्सल होऊन जाईल. त्यानंतर लॅम्बडाची व्हॅल्यू त्यांनी डिवाइड करून घेतली, त्याला याचा n ची व्हॅल्यू त्याला 3 भेटणार. या बी पॉईंट साठी त्याला n ची व्हॅल्यू 3 भेटणार, ए पॉईंट साठी त्याला n ची व्हॅल्यू 13 भेटली होती. सो आता म्हणणार, जर ए आणि बी पॉईंटच्या मध्ये जर तुम्हाला फ्रिंजेस पाहायचे असतील, ओके, बिटवीन ए पॉईंट आणि बी पॉईंटच्या मध्ये किती डार्क फ्रिंज येतील? टोटल किती डार्क फ्रिंज येतील? त्यांनी 13, त्याच्यामध्ये ए साइड मध्ये डार्क म्हणजे सेंटर 13 डार्कचा बँड होता आणि एक अजून जर आपण त्याच्यामध्ये ऍड करणार तर ब्राईट बँड्स भेटतात. ओके, आता नीट लक्षात घ्या बा, विषय असा आहे की ए आणि बी देअर विल बी 12 2 प्लस सेंट्रल ब्राईट बँड इज इक्वल टू 15 ब्राईट बँड्स असतात. अँड एक्सक्लुडिंग द ब्राईट बँड ए at the A and B, there will be 12 plus 2 is equal to 14 dark band between A and B. आता विषय असा असतो इथं की तुम्हाला ए आणि बी दोन्ही बाजूला होते ते असे, त्याने असं सांगितलंय बघ तुम्हाला की जी बी जे पॉईंट आहेत ना, ते एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला एक आहे. जशी स्क्रीन जर असेल तर इथं सेंटर पॉईंट जर असेल असा, त्या सेंटर पॉईंटच्या वरच्या बाजूला ए आहे तर खालच्या बाजूला बी आहे असं म्हणतो. ए पॉईंट मध्ये 13 डार्क फ्रिंज आल्या, 13 डार्क आल्या आणि बी पॉईंट मध्ये 3 डार्क आल्या. ओके, अशी केस आहे ती. तर दोघांच्या मध्ये ऍक्च्युली ब्राईट किती येतील आणि डार्क किती येतील. सो ब्राईटचा विषय असा असतो की याच्यापर्यंत जे 13 डार्क आलेले आहेत, हे 13 डार्क जे आलेले आहेत, तर याच्या आधी किती ब्राईट आलेले असतील? तर पहिला इथं ब्राईट असतो ना, म्हणजे इथले झाले 14 ब्राईट. ओके, आणि याच्यातला एक ब्राईट पकडला गेला, म्हणजे पुन्हा एक ब्राईट ब्राईट डार्क ब्राईट डार्क, म्हणजे याचे दोन असे मिळून ते 15 तयार होतात. म्हणजे याच्याकडचा एक, याच्याकडचा 14 असे मिळून ते 15 तयार होतात. हे समजलं नसेल तुम्हाला, सांगतो परत मी. हे बघा, बिटवीन ए अँड बी पॉइंट देअर विल बी 12 प्लस 2 प्लस सेंट्रल ब्राईट बँड. 12 प्लस 2 प्लस 16 6 ब्राईट बँड का आपण म्हटलं तो? हे 12 अशासाठी की जर तुम्ही ए पॉइंट पकडला त्याच्यामध्ये 13 डार्क होते, म्हणजे त्याच्या खाली 12 असतील, म्हणजे 13 वर घेतला नाही जाणार ना, कारण तो डार्क आहे. 12 हे ब्राईट येणार की नाही, बरोबर की नाही? 13 नंबरचा डार्क आहे, म्हणजे 12 ब्राईट आली की नाही खाली. हे समजलं का? हे समजलं का? आणि हा जो बी पॉइंट होता, हा बी पॉइंट किती नंबरचा डार्क होता? हा 3ऱ्या नंबरचा डार्क आहे, थर्ड डार्क आहे हा. जर हा थर्ड डार्क आहे, त्याच्या खाली किती ब्राईट असतील? 1 आणि 2, म्हणजे याच्या खाली 2 ब्राईट आहे, बरोबर. 3रा डार्क आहे म्हणजे 2 ब्राईट असणार. आणि विशेष आहे मग की हे 2 ब्राईट, हे याचे 2 ब्राईट आणि हा सेंट्रल मधला ऑलवेज ब्राईट असतो. आलं लक्षात? आलं का लक्षात? समजलं का? मग टोटल किती झाले? 12 प्लस 2 प्लस 1 15.
सो 15th ब्राईट बँड त्याच्यामध्ये येतील. 15 नंबर ऑफ ब्राईट बँड त्याच्यामध्ये असले पाहिजे. आणि ऑल्सो एक्सक्लुडिंग द ब्राईट बँड बँड्स ऍट ए अँड बी, जर तुम्ही एक्सक्लूड केले बाहेरच्या दोन बँड्सला, तर तुम्हाला 14 डार्क बँड तुम्हाला सापडतील. एक्सक्लूड केल्यावर, एक्सक्लूडचा अर्थ काय असतो? सोडून देणं. जर तुम्ही हे जे बाहेरचे जे डार्क बँड आहेत, समजा इथं ओ पॉईंट आणि हा इथं बी पॉईंट आहे आणि इथं ए पॉईंट आहे. ए पॉईंट हा कितव्या नंबरचा डार्क होता? 13 नंबरचा डार्क. जर तुम्ही याला सोडलं, हा 3 नंबरचा डार्क होता, तुम्ही याला पण सोडलं, तर याच्या खाली तुम्हाला 2 डार्क भेटतील इथपर्यंत, आणि याच्या खाली तुम्हाला 12 डार्क भेटतील इथपर्यंत. बरोबर? समजलं? आणि हा सेंटरला ब्राईट असतो, त्याच्यामुळे त्याला घ्यायची गरज नाही. सो हे 12 आणि हे 2 असे मिळून काय भेटले? 14 डार्क भेटतात, जेव्हा आपण हे बाहेरचे डार्क सोडून देतो. आलं लक्षात? आलं का लक्षात? नाही समजलं? अशा टाइपचे न्यूमेरिकल तुम्हाला पाहायला भेटतील याच्यामध्ये. डेरिव्हेशन चांगले करा. न्यूमेरिकल थोडे टफ असतात या चॅप्टर. थांबू आपण इथं आपण स्टॉप व्हाच. डेरिव्हेशनचा अभ्यास करा. यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट, याच्यावर बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारले जातात. सो फेवरेट टॉपिक आहे प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा. रान ओपर, फ्रेशनेल, डिफ्रॅक्शन वगैरे हे पण आहेत, पण मग त्याच्यापेक्षा यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट सोपा जातो जरा. फॉर्म्युले वगैरे पण, डेरिव्हेशन पण सर्व सोपं देते त्यामध्ये. सो थांबू आपण आज इथं. ओके.